नमस्कार भक्तांनो, सर्वांना जय बाळूमामा. रविवारी म्हणजे 23 तारखेला पुत्रदा एकादशी आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी, मूल जन्माला येण्यासाठी अत्यंत हा प्रभावी उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक बेलाचं पान. तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून घरातील देवपूजा आटोपून तुम्हाला तुमच्या घराजवळच्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे. आणि श्रावण महिना चालू असल्यामुळं आणि पुत्रदा एकादशी आल्यामुळं सर्वात मोठा 56 वर्षांनी असा हा शुभयोग एकत्र जुळून आलेला आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. तुम्हाला काय करायचं आहे, शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही पंचोपचार पूजा असेल ती पूजा आटोपून तुम्हाला हे एक बेलाचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे पान किडलेलं किंवा खंडित झालेलं नसावं याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हे पान स्वच्छ धुल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यावर तुम्हाला हळद लावायची आहे. या पानाला तुम्हाला हळद लावून हे पान इथे हळद लावली याच बाजूने तुम्हाला हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला बोलायची आहे. म्हणजे आपण संतान प्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी हा उपाय करत आहोत. तर पुत्रप्राप्तीसाठी तुम्हाला भगवान शिवाकडे प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर तुम्हाला आरती करायची आहे. हा उपाय तुम्हाला फक्त याच ऑगस्ट महिन्यामध्ये पुत्रदा एकादशीला, एकाच एकादशीला हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली आहे, जालिम असा हा उपाय आहे. 100% पुत्रप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, संतान प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तर असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. जय बाळूमामा.